युद्धाची भाषा करून किंबहुना युद्ध पुकारून डोनाल्ड ट्रम्प हे आता स्वतःच अडचणीत सापडलेत का, हा मोठा सवाल उपस्थित झालाय. कारण जी हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे ती इराणनं बंद केली आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतनं जगभरामध्ये तेलाचा साठा, इंधनाचा साठा याचं दळणवळण होत असतं. त्यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावरती हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून काही देशांना संयुक्त नौदल पेट्रोलिंग करण्याचा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीनं दिला गेला. मात्र ऑस्ट्रेलियानं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये गस्त घालण्याचा ट्रम्प यांचा प्रस्ताव साफ धुडकावला. तेल ग्राहक देशांनी मिळून तेल टँकर्सची सुरक्षा करावी असा ट्रम्प यांचा प्रस्ताव होता. तर ऑस्ट्रेलिया पाठोपाठ जपाननं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारलेला आहे. हॉर्मुझमध्ये जहाजांच्या संरक्षणासाठी नौदल पाठवण्याचा विचार नाही असं स्पष्टीकरण पंतप्रधान साने ताकायची यांनी दिलंय. आम्हाला स्वतंत्रपणे काय करता येतं ते आम्ही पाहतोय असंही ताकायची म्हणाले. त्यामुळे ट्रम्प यांची मोठी गोची झालेली आहे दोन देशांनी हा प्रस्ताव नाकारल्यामुळे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी याच मुद्द्यावरनं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना एक प्रकारे इशाराच दिलाय. जर का प्रस्ताव मान्य केला नाही किंवा या परिस्थितीमध्ये अमेरिकेला मदत केली नाही तर शी जिनपिंग यांच्यासोबत होणारी बैठक पुढे ढकलली जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही देशाच्या नेत्यांमधली चर्चा महत्त्वाची असते. तसंच ट्रम्प यांच्या भेटीच्या मुद्द्यावरती चर्चा अद्याप सुरू असल्याचं चीनचं म्हणणं आहे. चीन पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतोय की तातडीनं लष्करी हालचाली थांबवाव्यात आणि तणाव कमी करण्यासाठी चीन कटिबद्ध असल्याचं सुद्धा चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. पण ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना थेट बैठकीवरनच इशारा दिलाय. आणि डोनाल्ड ट्रम्प केवळ शी जिनपिंग यांनाच इशारा देत नाहीये तर ते नाटो देशांना सुद्धा आता इशारा देऊ लागलेत. नाटो देशांनी, नाटो संघटनेनं या युद्धाच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या बाजूनच उभं राहायला हवं असा एक प्रकारचा हट्ट डोनाल्ड ट्रम्प यांचा दिसतोय. सुरक्षेसाठी नाटो देशांनी अमेरिकेला साथ द्यावी असा ट्रम्प यांचा आग्रह आहे. नाटो देशांनी सहकार्य केलं नाही तर त्यांच्या सुरक्षेवर आणि भविष्यातल्या संबंधांवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिलाय. सहकार्य केलं नाही तर या देशांचं भवितव्य वाईट असेल असा दम ट्रम्प यांनी भरलाय. जगातल्या तेल वाहतुकीचा मोठा भाग हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतनं जात असल्यानं तिची सुरक्षा अतिशय महत्त्वाची असल्याचं ट्रम्प यांनी नमूद केलेलं आहे. Remember, like as an example, in many cases, the NATO countries, we're always there for NATO. We're helping them with Ukraine. There's many instruments, got a notion that it doesn't affect us, but we help them. It'd be interesting to see what country wouldn't help us with a very small endeavor, which is just keeping the Strait open. And by comparison, it's small because Iran has very little firepower left. Their missiles are down to a low number. You see, they're shooting very, you know what? Not very many of them. And because we've decimated their manufacturing capability, likewise, the drones are way down. They're down to about 20%. They had still have some. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.